कधी असं झालंय का तुमच्यासोबत? योग्य काय आहे हे माहीत असूनही मन साथ देत नाही. कर्तव्य समोर असतं पण हात पुढे सरकत नाही. आज अर्जुनाची अवस्था ही आपलीच अवस्था नाही का? महाभारतातील युद्धभूमी समोर शत्रू नाहीत तर आपलेच लोक आहेत आणि तिथे अर्जुन तुटतो. हेच आहे अर्जुन विषाद योग. आणि संत ज्ञानेश्वर यालाच जीवनाचा आरसा मानतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अर्जुन विषाद केवळ युद्धातील दुःख नाही तर तो मानवी अंतकरणाचा आरसा आहे. अर्जुन रणांगणावर उभा आहे पण खरं युद्ध बाहेर नाही, ते त्याच्या मनात सुरू झालेले आहे. कर्तव्य आणि करुणा, धर्म आणि ममता यांच्यात तो फाटलेला आहे. अर्जुनाचा विषाद हा पापभयातून नव्हे तर अहंकाराच्या विरघळण्यामुळे जन्मतो. मी मारणार, मी जिंकणार हे भाव गळून पडतात आणि त्यातून तो शरणागतीकडे झुकतो. म्हणूनच हा विषाद अज्ञानाचा नाही तर ज्ञानाचा उंबरठा आहे. आजच्या युगातही आपण अर्जुनच आहोत. करिअर विरुद्ध कुटुंब, सत्य विरुद्ध सुरक्षितता, मूल्य विरुद्ध फायदा. आपल्या मनात रोज कुरुक्षेत्र उभे राहते. जबाबदाऱ्या आहेत पण निर्णय घ्यायला मन धजावत नाही. विषाद टाळू नका, त्याला समजून घ्या. तो योग्य मार्गदर्शनाकडे नेतो. कर्तव्य टाकून पळ काढणं उपाय नाही आणि भावनेच्या भरात निर्णय घेणं ही धर्म नाही. अर्जुनाप्रमाणेच जेव्हा मी कमी होतो आणि विवेक जागा होतो तेव्हाच योग्य कृती जन्माला येते. म्हणूनच अर्जुन विषाद योग आजही शिकवतो. मनाचा संघर्ष हा कमकुवतपणा नसून योग्य निर्णयाची सुरुवात आहे. अर्जुनाचा विषाद म्हणजे कमजोरी नाही तर संवेदनशीलतेचं शिखर आहे. अर्जुन म्हणतो, माझ्या हातातून धनुष्य गळतंय, मन गोंधळलेलं आहे. आज आपल्याही आयुष्यात हेच होतं ना? ऑफिसमध्ये निर्णय घ्यायचा असतो, नात्यांमध्ये सीमा आखायच्या असतात, कधी स्वतःसाठी उभं राहायचं असतं, पण मन म्हणतं नको, दुखावशील, चूक होईल. ज्ञानेश्वर सांगतात, जेव्हा अंतकरण कापरासारखं हलतं तेव्हाच खरी आध्यात्मिक सुरुवात होते. विषाद म्हणजे अंत नाही, तो तर ज्ञानाचं दार आहे. पण थांबा, ज्ञानेश्वर इथे अर्जुनाला थांबायला सांगत नाहीत, ते त्याला पुढे चालायला शिकवतात. हे कसं? शेवटपर्यंत ऐका. आजच करता येईल अशी एक साधी पण खोल प्रॅक्टिस. अर्जुन प्रश्न साधना. आज रात्री 5 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोणत्या गोष्टीपासून पळतोय? माझा खरा धर्म सध्या काय आहे? उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण ज्ञानेश्वर सांगतात, प्रश्न प्रामाणिक असेल तर उत्तर नक्की उतरून येतं. मनाशी लढू नका, मनाचं ऐका. अर्जुन विषाद योग शिकवतो, तुटणं चुकीचं नाही, तिथूनच श्रीकृष्ण येतात. जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा त्या व्यक्तीसोबत ज्याला आज आधार हवा आहे. आणि अशीच संत परंपरेतील अमृतवाणी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.